और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 70 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याच्या नावाखाली एका डॉक्टर दाम्पत्याने फार्मासिस्टसह एका डॉक्टरला तब्बल 70 लाखांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आलाय। हा सारा 2024 सालातल्या मे महिन्यातला प्रकार आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटच्या पल्सिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटांचे हॉस्पिटल बांधून त्यात मेडिकल स्टोअर देण्याच्या नावाखाली डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांच्याकडून 70 लाख रुपये वेगवेगळ्या माध्यमातून उकळले। त्यावेळी डॉक्टर प्रसाद यांनी फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे आणि डॉक्टर राहुल दुबे यांना 3 महिन्यात हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवलं, परंतु वर्ष उलटूनही साळी दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू केलं नाही आणि पैसेही परत केले नाहीत। डॉक्टर राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी सांगितलं की हॉस्पिटल सुरू करण्यासाठी साळी दाम्पत्याला मोठ्या रकमेची गरज होती, म्हणून त्यांनी मेडिकल स्टोअर उघडण्याचं आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली। डॉक्टर प्रसाद साळी यांनी 80 लाख रुपये मागितले होते, परंतु आम्ही त्यांना 70 लाख रुपये चेकद्वारे दिले। या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट इत्यादींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, जी चौकशीनंतरच उघड होईल। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी डॉक्टर राहुल आणि प्रज्ञा यांनी केली आहे। या संदर्भात प्रज्ञा कांबळे आणि डॉक्टर राहुल दुबे यांनी सांगितलं की आरोपी डॉक्टर प्रसाद साळी यांच्याशी योग्य करार झाला होता, परंतु करारानंतरही त्यांनी पैसे परत केले नाहीत। उलट हे दाम्पत्य टाळाटाळ करत राहिले। आपले पैसे कुठेही जाणार नाहीत, आज उद्या देतील अशी आम्हाला खात्री वाटत होती, मात्र पूर्ण फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कागदोपत्री पुराव्यांसह तक्रार दाखल केली। या संदर्भात पोलिसांनी ठाण्यातील हिरानंदानी गृहसंकुलात राहणाऱ्या डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। अद्याप आरोपी हाती लागले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मी डॉक्टर राहुल दुबे, आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते। त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती। त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी 80 लाखाची डिमांड केली होती। त्यापैकी आम्ही 70 लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी, पण त्याला 1 वर्ष 2 महिने झाले आणि आम्हाला त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे आणि आम्ही म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे। आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा। माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे। आम्ही आयकॉन प्लाझा कल्याण वेस्ट या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते। त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी 80 लाख रुपये घेतले होते। त्यांनी ते 3 महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते, पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही। जवळजवळ 1 वर्ष 2 महिने झाले आहेत ह्या गोष्टीला। त्यांनी आमचे पैसे पण परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।